खरं तर मी परवा बस स्टेशनवर बसमध्ये बसलो. माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त बसले होते. बस सुटायला अवकाश होता. अचानक माझ्या शेजारी बसलेल्या सद्ग्रस्तानं खिशात हात घातला. खिशातून काही चिल्लर काढली, हातावर घेतली, नीट मोजली आणि खिडकीतनं बाहेर बघितलं. मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल. बाहेर पेपर विकणारा होता, वडापाव विकणारा होता, पाणी बॉटल विकणारा होता. पण काहीच न घेता ती चिल्लर त्यांनी परत खिशात ठेवली. 5 मिनिटं झाली, त्यांनी परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत हातावर घेतली, नीट मोजली, परत खिडकीतनं बाहेर बघितलं, पण काहीच न घेता चिल्लर परत खिशात ठेवली. तोपर्यंत कंडक्टर गाडीत आला. दन 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 त्यांनी बेल वाजवली आणि बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीत येऊन बसला आणि आता गाडीत जाऊ द्या म्हणून कंडक्टरनं डबल बेल मारली. तशी ड्रायव्हरनं गाडी सुरू केली. गाडी सुरू झाली तसा सद्ग्रस्तानं परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, हातावर घेतली, नीट मोजली. तोपर्यंत ड्रायव्हरनं गाडी सुरू केलेली. गाडी धावू लागली आणि अचानक त्या सद्ग्रस्तानं धावत्या गाडीच्या खिडकीतनं हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली, ए पेपरवाला इकडे ये. पेपरवाला धावत धावत गाडी मागे आला. त्यांनी धावत्या गाडीच्या खिडकीतनं पेपर आत दिला. यांनी धावत्या गाडीच्या खिडकीतूनच पैसे त्याच्या हातावर ठेवले आणि गाडी पुढे पळत राहिली. मला प्रश्न पडला, गाडी 15 मिनिटं बस स्टँडवर उभा होती, त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही, पण गाडी धावायला सुरू झाली, मग यांनी पेपर घेतला. मी त्याला विचारलं, अहो म्हटलं गाडी स्टँडवर उभा होती त्याच वेळी पेपर घ्यायचा, गाडी सुरू झाल्यावर का घेतला? त्यावर तो सद्ग्रस्त मला म्हणाला, त्याचं काय आहे, माझ्या खिशात जी चिल्लर होती त्यातला 1 रुपया खोटा होता. आता गाडी उभा असताना मी पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला रुपया खोटा इथे कळलं असतं आणि त्यांनी लगेच माघारी दिला असता. म्हणून गाडी धावायला सुरुवात झाल्यावर मग पेपर घेतला. आता रुपया खोटा हे त्याला कळालं तरी तो काही मागं पळत येत नाही. मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं. गाडी पळत होती, तो पेपर वाचत होता. 15 मिनिटं पेपर वाचता वाचता अचानक तो हसायला लागला. मी त्याला विचारलं, म्हटलं आता काय झालं? तर म्हटला काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिलाय. खरं तर आयुष्य नावाच्या गाडीतनं प्रवास करताना असे अनेक जण भेटतात जी खरी म्हणून खोटी चिल्लर माणसांच्या हातावर ठेवतात. आश्वासनांची चिल्लर ज्याला आम्ही सातत्यानं सांगत राहतो. गाडी निघून गेली की दिलेलं आश्वासन मागच्या मागं विरून जातं आणि गाडी पुढं पळत राहते. काही माणसं उद्याचं भविष्य म्हणून आजचाच वर्तमान परत आपल्या हातावर ठेवत असतात आणि आयुष्य नावाचा प्रवास चालू राहतो.